इंदिरा गांधी ताकदवान नेत्या, पण हे निर्णय चुकीचे ठरले. भारताच्या इतिहासातील एक अत्यंत शक्तिशाली नाव, एक महिला जिने देश चालवला, युद्ध जिंकले, पण काही निर्णयांनी भारताच्या लोकशाहीला हादरवून टाकलं. आज आपण पाहणार आहोत इंदिरा गांधी यांचे असे निर्णय जे इतिहासात चुकीचे ठरले. 7 नोव्हेंबर 1966 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, तेव्हा गोवंश हत्या बंदीसाठी संसदेवर मोर्चा नेणाऱ्या हजारो साधूंवर दिल्लीत गोळीबार झाला होता. या आंदोलनात केवळ माणसेच नव्हे तर आंदोलनासोबत असलेल्या गायींवरही गोळ्या झाडल्या गेल्या. यात अनेक गोमातांचा मृत्यू झाला. दिल्लीच्या रस्त्यांवर संतांचे आणि गायीचे रक्त सांडले गेले. ही घटना स्वतंत्र भारताच्या इतिहासात काळिमा फासणारी ठरली. आणीबाणी लोकशाहीवर घाला. 25 जून 1975 भारतामध्ये आणीबाणी जाहीर होती. देशात काय घडलं? नागरिकांचे मूलभूत हक्क निलंबित, वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप, हजारो विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात टाकलं गेलं. कारण काय? इंदिरा गांधींची निवडणूक न्यायालयाने अवैध ठरवली होती. हा निर्णय भारताच्या लोकशाहीचा सर्वात मोठा पराभव मानला जातो आणि आज त्यांच्याच घराण्यातील युवराज संविधान धोक्यात आहे असे सांगत आहेत. संजय गांधी आणि सत्तेचा गैरवापर. संजय गांधी कोणतेही घटनात्मक पद नाही, पण अमर्याद ताकद, जबरदस्तीची नसबंदी, झोपडपट्ट्यांची तोडफोड, गरीब जनतेवर अन्याय, हे सर्व चालू होते पंतप्रधानांच्या मुकसंमतीने, ज्यामुळे सामान्य माणसाचा सरकारवरील विश्वास तुटला. शहाबानो प्रकरण, धर्मनिरपेक्षतेला धक्का. 1985 सर्वोच्च न्यायालयाने शहाबानो यांना न्याय दिला, पण इंदिरा गांधी सरकारने धार्मिक दबावाखाली न्यायालयाचा निर्णय बदलणारा कायदा आणला. यामुळे एक प्रश्न निर्माण झाला, सरकार संविधानावर चालते की वोट बँकवर? ऑपरेशन ब्ल्यू स्टार 1984 सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाई. दहशतवादावर कारवाई आवश्यक होती, पण धार्मिक स्थळी सैन्य वापरणं हा निर्णय अत्यंत संवेदनशील होता. परिणाम काय झाला? शीख समाजात संताप आणि शेवटी इंदिरा गांधी यांची हत्या. सत्ता केंद्रीकरण आणि राज्य सरकारे. इंदिरा गांधी यांच्या काळात कलम 356चा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त करण्यात आली. यामुळे भारताच्या संघराज्य रचनेला मोठा धक्का बसला. अशा सत्य इतिहासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.